विद्यापीठ सर्व मित्रांनो माझ्या सूचना मांडतो मी युवकांच्या वतीने पक्षाला तिकीट देताना तो कार्यकर्ता पक्षाचा असावा, याला तिकीट द्या आणि तो माणसाचा असावा। काय होतंय, कार्यकर्ता एखाद्या तो एकटाच घेतो ना त्याच्या कामाला लागतो, तुमच्या पाया चुकतो, मी तुमच्या सोबत राहतो असं काही बघू नका। तो कुणाचा आहे, कोणत्या नेत्याचा आहे, काही बघू नका। पक्षाची एक निष्ठा आहे का आणि तो माणसाचा आहे का, दोनच गोष्टीचे क्वालिफिकेशन ठेवा। किंवा तो निवडून आला पाहिजे आणि तो पक्षाची एक निष्ठा पाहिजे, कुठल्याही व्यक्तीची एक निष्ठा असण्याचं कारण नाही। व्यक्ती हा मी जरी असलो उद्या मी पक्षात राहील नाही राहील माझा वैयक्तिक विषय आहे, तो माणूस तो कार्यकर्ता पक्षात राहायला पाहिजे, अजितदादा पवार यांच्या विचाराला मानणारा पाहिजे। तर त्या माणसाला त्या व्यक्तीला तिकीट द्या आणि जास्तीत जास्त युवकांना तिकीट दिलं, युवक चांगलं काम करतील। एक युवक अध्यक्ष म्हणून सर्वांना स्टेजवर त्या माध्यमातून करतो, युवकांना संधी द्या जेणेकरून ते पक्षाचं काम करतील, पक्ष वाढवण्याचं काम करतील। आणि अजितदादांनी एवढा निधी आपल्याला दिलाय त्याचं श्रेय घ्यायलाच आपण कुठतरी उठतंय 5 वाजता चालतंय नदीच्याकडे उभा राहतंय म्हणतो 5 वाजता उभा राहायला केलं काय तू 6 वर्षात शिक्षणासाठी हे काम काय केलं काय तुम्ही म्हणतो उभा राहून काय करतो सुखा दुःखात काय करतो सगळ्यात जास्त काम काय केलं असेल तर तक्रारी करणं असेल। प्रत्येक ग्रामपंचायतच्या ज्या मराठा समाजाने त्यांना निवडून दिलं जास्त मराठा मुस्लिमांनी मत केले, आज सगळ्यात जास्त मराठा मुस्लिमांच्या तक्रारी करण्याचं काम स्थानिकचे आमदार करत आहेत। ते काय करत आहेत, आपण डिवायडेशन नाही तिथं आमच्या राऊतांना तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना किती त्रास विचारा आपण कुणी त्यांच्या बाजूला उभं राहतो, ही पण आपली चूक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण राऊतांना असतील, अनेक ग्रामपंचायती सदस्य असतील, नगरसेवक असतील, त्यांच्या मागं सर्वांनी थांबून उभं राहतं त्या अडचणीत आहेत। आज प्रत्येकाला काय वाटतंय अन्नाच्या गटाचे त्या गटाचा गट म्हणजे पक्षाचे आहेत का नाही, पक्ष म्हणून सर्व नेत्यांनी पक्ष म्हणून त्यांच्या मागे उभा राहिलं पाहिजे। राहिला विषय पक्षांचा नेत्यांचा आवाज विनंती सगळ्यांचं घ्या, मुलाखती घ्या, सगळ्यांचे कागद देऊन घ्या, जो सक्षम उमेदवार आहे त्याला ती उमेदवारी कशी भेटेल यासाठी आपण प्रयत्न करा। नगराध्यक्ष उमेदवार असा घ्या सर्वांना मान्य असेल, सर्व तन धनाने ते नगरसेवक त्याचं काम करतील, असा उमेदवार सर्व व्हावा, सगळे त्याचं काम करतील आणि तो सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणार असावा। सगळ्यात बीड शहरामध्ये मुस्लिम मराठा ओबीसी सर्व बांधव मोठ्या संख्येने राहतात। आपली एक चूक काय होती, आता अजितदादांनी संग्राम जगतापला बीडमध्ये विजय पटेल साहेबांनी सांगितलं, पण आपण हे विसरतो हेच अजितदादा जर सत्तेत नसते संग्राम जगताप असतील किंवा मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलणारे नेते असतील त्यांना कुणी अडवलं असतं, कुणी अडवलं असतं। आपल्याकडे प्रचार काय केला जातो, अजितदादा सत्तेत आहेत मग अजितदादाला मुस्लिम समाजाने मत नाही करायचे, कारण मुस्लिम समाजाच्या अडचणी मांडायला आता एकच जागा आहे म्हणजे अजित पवार आहे। हे आपण करत नाही, अजितदादा सत्तेतून बाजूला करा, अजितदादा सत्तेत नाही। आणि मुस्लिम बांधवांनी सांगा तुम्ही कुठल्या नेत्याकडे जाणार आणि सत्तेतल्या नेत्याविषयी तक्रार करणार, एक नाव सांगा तुम्ही आहे का, या विचार करा। अजितदादा सत्तेत आहेत म्हणून मुस्लिम बांधवांना त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी वाव आहे आणि जी सत्ता आहे सत्तेत आहे ते काही मंडळी आहेत जे मुस्लिम समाजाबद्दल बोलत आहेत त्याच्याविषयी आपल्याला तक्रार करता येईल। दादा नसता आपण कुणाकडे तक्रार करणार, आपण आपला प्लस पॉईंट आहे। त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे, हिची शपथ आपण इथं घेऊया आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांनी त्यांना साथ द्यावी हीच विनंती करतो आणि थांबतो। जय महाराज।